प्रस्तुत समासामध्ये ही जी आपल्याला दिसते भासते आहे, अनुभवाला येते दृश्य जगत, त्याला आपण सृष्टी असं म्हणतो. त्या सृष्टीचा निर्मितीचा क्रम सांगितला आहे. दृश्य जगताची निर्मिती कशी झाली हे या समासामध्ये सांगितलेलं आहे. हे दृश्य जगत काय आहे? वास्तविक पाहता याला माया असे म्हणतात. माया या शब्दाचा अर्थ काय आहे? मा म्हणजे नाही, आणि या जसे, जे नाही असूनही आहे असे भासते ती माया. प्रत्यक्षात नाही आहे पण आहे असे भासते. तुम्ही म्हणाल असं कसं होईल? तर तुम्ही स्वप्न पाहता. स्वप्नामध्ये तुमच्या जे काही तुम्ही पाहता ते जागृती अवस्थेमध्ये तुम्ही प्रत्यक्ष दाखवू शकता. त्यातली कुठली गोष्ट तुम्ही दाखवू शकता. स्वप्नामध्ये एखादा राजा झाला, उंची वस्त्र वापरली, त्याने राजगादीवर बसला आहे, राज्य करतोय स्वप्नामध्ये. जागा झाला तर त्या राज्यापैकी काय त्याच्याकडे त्याची आठवण आहे का? पण स्वप्न दिसते. स्वप्नामध्ये अचानक कुठे 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 फिरतो. डोंगर दऱ्यामध्ये कुठेतरी अडचणीत अडकल्यासारखा वाटतो त्याला. काही भयानक स्वप्न पाहतो, जीवावर बेतलंय म्हणून. पण जेव्हा जाग येते तेव्हा सुखरूप बिछाण्यावर झोपलेला असतो. मी काय होतं? असे अनेक गोष्टी या जगामध्ये भरलेल्या आहेत. दिसतात, भासतात आणि नाचतात. या संपूर्ण जगाची अवस्था, स्वरूप पाहिले तर काय? जे जे आकाराला येते आहे ते काही दिवस व्यवहारते आहे आणि नाश पावते. मग त्याची पुढे खुणगाट सुद्धा काय राहत नाही, असं पण होते. मग काय म्हणायचं? याला मायाच म्हणायचं. एवढंच आहे की हे दीर्घ स्वप्न आहे. दीर्घ स्वप्न आहे. मनुष्य एखाद्या आपल्या जीवनाची सुरुवात करताना, तरुणपणी समजा, किंवा अमुक एक वयामध्ये समजा, अमुक एक गोष्टीचा प्रारंभ आपल्या जीवनात करताना अनेक गोष्टीची व्यवस्था करण्याचं आयोजन करतो. अमुक एक प्रकल्प अशा प्रकारे करायचा, अमुक एक धंदा व्यवसाय अशा प्रकारे करायचा, त्याची तयारी पण करतो. पण सगळ्यांचीच त्या योजना अंमलात येतात का? आणि कधी कधी अंमलात आल्या तर जसं ठरवलं तसं अंमलात येत नाही. त्यांचं स्वरूप दिवसेदिवस बदलत जात. प्रत्येक विषय, तुमच्या घरादारापासून, संसारापासून, जगापासून, आपल्या देहापासून विषय घेतले तर तुम्हाला असा अनुभव आहे. बालपणी तुम्ही जसे होता तसे तरुणपणी नाही, आणि तरुणपणी जसे होता तसे म्हातारपणी नाही, वृद्धापकाळी नाही. आणि एक दिवशी जळून भस्म होते किंवा काढल्यानंतर फुटभर माती होते. काय आहे? त्या शरीराची खूण म्हणून काय राहते? कुठेतरी फोटो लटकवलेला भिंतीवर दिसतो, दुसरं काही नाही. मग याला काय म्हणायचं? मायाच म्हणायला लागेल. म्हणजे जे हे जग आहे हे माया आहे. पण मायेचा उद्भव आणि मायेचा अनुभव, त्याचा द्रष्टा साक्षी कोण आहे? आणि तो त्या मायेच्या आधी आहे, म्हणून तो दृष्टा साक्षीपणे अखंड आहे. तो आत्मा, तो परमात्मा, ईश्वर, आदिशक्ती, मूळ माया अशी नावे अनेक त्याला देण्यात आलेली आहेत. तो सर्वांच्या आधी आहे आणि सर्वांच्या अंती पण आहे. हे दृश्य जगत अचानक सगळं भस्मसात झालं. पंचप्रलय सांगितले.
त्यातला जो अंतिम प्रलय आहे, महाप्रलय, तो आला तर सगळ्याचा नाश होऊन जातो, काही राहत नाही, काही राहत नाही. पण परत उद्भवते, परत उद्भवते. म्हणजे जो उद्भवण्याला कारण आहे तो नाश पावायलाही पण कारण आहे. नाश झालं तेव्हाही तो आहे, व्यवहारते तेव्हाही तो आहे, आणि त्याच्या आधी तो आहे. त्याला आत्मा, परमात्मा, परब्रह्म असे म्हणतात. तो आधीचा आधी आहे. त्याचे स्वरूप कसे आहे? जसे आकाश. आकाश सगळीकडे दिसते आहे, आकाशाची हालचाल झालेली काही दिसत नाही आहे. जिकडे जाल तिकडे आकाश आहेच आहे, आणि जसे दिसते तिसे पुढे जाल तसंच दिसते. पुढे टेकलेलं, मागे टेकलेलं, बाजूला टेकलेलं, जसे पुढे जातो ते टेकलेले दिसतंय. इथे उभं राहून पाहिलं तर पुढच्या डोंगराला टेकलेलं दिसतंय, डोंगरावर गेलं तर पुढे टेकलेलं दिसतंय. तसे परब्रह्म अखंड अबाधित तिन्ही विश्वाला, आकाश हे दिसते वाचते ते एकाच विश्वाला धरून आहे, ते मर्यादा आहे. पण त्या परब्रह्माला मर्यादा नाही. तिन्ही विश्व व्यापूनही ते शिल्लक उरलेले आहे. असे परब्रह्म निर्गुण, निराकार, निश्चळ, दिसत नाही, भासत नाही. त्याला बाजूला करायला लागत नाही, कारण ते अखंड आहे, अबाधित आहे. हेच देवाचं, ईश्वराचं स्वरूप आहे. ईश्वर सगळ्या ठिकाणी आहे, परमात्मा सगळ्या ठिकाणी आहे. मूळ स्वरूप त्याचे जे आहे निर्गुण, निराकार, निश्चळ, सगळ्या ठिकाणी आहे. त्याला मुद्दाम चंचल व्हायची गरज पण नाही. पण त्याच्यामध्ये अनंत शक्ती भरलेल्या आहेत. त्याच्यातूनच हे अनेक चमत्कार होत आहेत, त्याच्यातूनच हे सगळं निर्मिती होते आहे, व्यवहार ते नाश पावते आहे, त्याच्यामुळेच, त्याच्यातल्या अनंत शक्तीमुळेच. पण त्याची शक्ती कुठे खंडित होत नाही. दृश्य रूपामध्ये, अनुभव रूपामध्ये, विश्व या दृष्टीमध्ये ती आली की तिथे ती खंडित होऊ शकते. आपल्याला ती खंडित झालेली दिसते, पण वास्तवात ती खंडित झालेली नसते. उद्भव शमला गेला बस. जसं तुमचं मन तुमचं तिथेच आहे, अनेक विचार येतात ते जातात त्या मनामध्ये. मन कुठे गेलेलं आहे? मन गेलं, बाहेर गेलं, बाहेर गेलं, बाहेर गेलं म्हणतात. तर मन परत आहे, दुसरा विचार घेते. एक विचार बाहेर बाहेर गेला, दुसरा विचार पकड. पण मनाच्या आधी तो आहे. मन तो सुद्धा एक त्याच्यातून उद्भवलेला एक चलन आहे, वहन आहे, वाहक आहे, त्या शक्तीतूनच. पण तो परमात्मा, ते परब्रह्म त्या आकाशासारखं किंवा सहजपणे पोवलेलं, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा उद्भव नाही. प्रत्यक्ष दृश्य रूपामध्ये असे ते. पण त्याच्यामध्ये अनंत शक्ती आहे. त्या शक्तीचा उद्भव किंचित अशी हालचाल झाली, ती हालचाल न दिसण्या इतकी, पण ती सूक्ष्म आणि अहमशी जाणीव आहे. फक्त आहे. काय आहे, कुठे आहे, कसे आहे, कधीपासून आहे, काही माहिती नाही, काही नोंद नाही. आहे. त्या आहे यालाच आपली ओळख सुद्धा नाही. आहे. कोण आहे, काय आहे, नाही, आहे. पण या आहे याच्यातून त्या ज्ञान आणि शक्ती यांचा उगम झाला. म्हणून त्याला आदिशक्ती गुळमाया म्हटलं. ती आदिशक्तीच ईश्वर देव, अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, प्रकृती पुरुष अशी अनेक नावे त्याला देण्यात आली. तर तो पुरुष त्याच्यातूनच प्रकृती निर्माण झालेली आहे. म्हणून या प्रकृतीतलं त्या पुरुषाने आपला अंग काढून घेतलं, ती प्रकृती नाश पावते. तो प्रकृती, तो पुरुष म्हणजे ज्ञान, आणि प्रकृती म्हणजे माया.
असा हा खेळ जगाचा चाललेला आहे. त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. तर जो उद्भव झाला अहमच्या जाणवेचा मूळ माया म्हणून आदिशक्ती, त्याला हरिसंकल्प असे म्हणण्यात आले. संकल्प, कल्पना, पण कशी? ब्रह्म्याची कल्पना असं म्हणतात, देवाची कल्पना, हरिसंकल्प, सहज उद्भव. आणि त्याच्यातून मग 3 गुण निर्माण झाले. गुण माया निर्माण. आणि त्या गुणमायेमधला जो सत्वगुण आहे तो विष्णूचं स्वरूप, ज्ञान म्हणून. आणि त्यातला जो तमोगुण आहे तो ब्रह्म्याचं स्वरूप. तिथे वासना आहे, इच्छा आहे. त्यामुळे प्रजोत्पादनाचं काम झालं तिथे त्या रजोगुणाच्या ठिकाणी. त्याचं स्वरूप जाणीव मिश्रित आहे, परिपूर्ण ज्ञान नाही. म्हणजे काय करतो याचे कधी भान असते, कधी नसते, पण करणे घडत असते. म्हणून निर्माण करणारा तो ब्रह्मा असं म्हणण्यात आलं. कधी ज्ञान आहे आणि अज्ञान पण आहे. आणि मग त्याच्यातून जो 3रा गुण निर्माण झाला, जो तमोगुण, ज्याला महेश म्हटले, रुद्र म्हटले, ते नेणीव अज्ञान स्वरूप. आणि त्याच्यातून जे निर्माण झाले त्याचा संवाद केला. म्हणजे ब्रह्मा निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि रुद्र महेश संहार करतो असं लोक म्हणतात. पण हा सगळा कारभार 3 गुणांचा आहे. त्या 3 गुणांचं ते रूपक आहे. आता पालन करणे म्हणजे ज्ञान, विष्णू. जिथे ज्ञान आहे तिथे पालन होणार निश्चित. मार्ग आहे. ज्ञानी माणसाचा संसार चांगला चालतो, अज्ञानी माणसाचा संसार सावळा गोंधळ असतो. शिस्त नाही, आयोजन नाही, शांती नाही, समाधान नाही. पण ज्ञानी माणसात शांती आहे, समाधान आहे, योग्य आयोजन आहे. कारण विवेक आहे आणि वैराग्य पण आहे. त्यामुळे स्वार्थ नाही, लोभ नाही, मोह नाही. जे करेल ते सारसार निवडून योग्य निवडून. त्यामुळे सगळं ते ज्ञानस्वरूप होतं, सुखदायक, आनंददायक होतं. म्हणून सत्वगुण हे ज्ञान, विष्णूचं स्वरूप असं म्हणण्यात आलं. आणि त्याच्यातून नंतर जे रजोगुण म्हणून ब्रह्म्याचं जे आहे प्रजोत्पादन, निर्मिती करतं. त्या निर्मितीला काही मर्यादा नाही, मर्यादा नाही. एखाद्या माणसाला खूप पोरं झाली तर सांगतो देव देतो. का रे बाबा एवढी महागाई, एवढं का? थांब कुठेतरी. नाही, देव देतो असं म्हणतो. अज्ञानी आहे, ते ब्रह्मदेवाचा भक्त आहे. वासना भरलेली आहे त्याच्यात. ती वासना त्याला जागी करते, सगळं कर्म करायला लागतं. आणि स्वार्थामुळे खूप पोरं झाली तर खूप कमाई करून आणि तिला ती भावना असेल. सगळं अज्ञान. थोडं ज्ञान आहे तिथे फक्त मी माझे त्याला कळते. मी माझे, माझी बायको, माझी पोरं, माझा संसार. जगाचं काय नाही, काय पण होते त्याचं. तर आपल्याचं संरक्षण पहिलं करेल, आपल्याची सोय पहिली करेल. म्हणून तिथे जे ज्ञान आहे ते सुद्धा अज्ञान स्वरूपच आहे. आणि जिथे तमोगुण आहे तिथे सगळं अज्ञान असल्यामुळे राग आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ आहे, अहंकार आहे. पण त्याच्यातूनच पंचमहाभूतांची निर्मिती आहे. हे जे चलन चालू झालं, चैतन्य चालू झालं, प्रकट झालं, त्या चैतन्याच्या जाणीव रूपाने ते पुढे आले, जे मूळ मायेमध्ये जाणीव निर्माण, ती भेदाने भरली ना गुणांमध्ये आणि निर्माण झाली. त्याच्यातून आकाश, मग पोकळी, त्याची जाणीव. आणि त्या पोकळीतून वायू,
त्या वायूचं स्वरूप कसं आहे? थंड आहे, उष्ण आहे. आणि मग त्या जे उष्ण स्वरूप आहे त्याच्यातून तेज निर्माण झालं, अग्नी निर्माण झाला. अग्नी म्हणून आपल्या अनुभवाला काय येते आहे? सूर्य आहे आणि अनेक प्रकारच्या उष्णता निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. हे सर्व ते अग्नीचा भाग आहे. वीज हा सुद्धा अग्नीचाच भाग आहे. आणि मग त्या ज्या वायूच्या स्वरूपामध्ये गारवा होता, तो गारवा आणि ते अग्नी असं त्याच्यातून आप पाणी जल आणि ते पाणी आणि अग्नी यांच्या संयोगातून पृथ्वी निर्माण. आणि सर्व या पंचमहाभूतांच्या संयोगामधून वनस्पती निर्माण झाल्या. वनस्पतीमधून अन्नरस तयार झाले. त्या अन्नरसापासून रेत तयार झाली आणि त्या रेतापासून 84 लाख जीवयोनी निर्माण झाली. 4 खाणीतून अंडज, जारज, स्वेदज आणि ऋतुवीज असे 4 खाणीतून निर्माण झाली. म्हणून त्या निर्मितीला विविधता आहे. एकाच खाणीतून निर्माण नाही झाली, 4 खाणीतून निर्माण झाले. म्हणून प्राण्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आणि सृष्टीमध्ये दिसणारी वृक्षवेली जे काय आहे पसारा, तो सुद्धा वेगळा दिसतो. एकाच जातीचा नाही, एकाच रंगाचा नाही, एकाच प्रकारचा नाही. असा सगळा पसारा. ह्या सर्वाला सृष्टी अष्टधा प्रकृती असं म्हणण्यात आले. अष्टधा प्रकृती एवढ्यासाठी पंचमहाभूते आणि 3 गुण हे 8 एकत्र आले म्हणून अष्टधा प्रकृती. प्रकृती म्हणून आकार, रंगरूप, गुण. पण मात्र जे चैतन्य त्याच्यामध्ये प्रगटपणे आहे आणि त्या चैतन्यामुळे त्याच्यामध्ये जी विविधता येते आहे ती चैतन्य अखंडपणे आहे. स्वतंत्र ध्येयामध्ये त्याला आत्मा असे म्हणण्यात आले. विश्वामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये त्याला अंतरात्मा असे म्हणण्यात आले. चैतन्य ते ईश्वराचे स्वरूप, मूळ निर्गुण निराकार ईश्वर. अशा प्रकारे व्यवहार सगळा सृष्टी निर्माण झाली, चालू झाला. आणि जसा निर्माण झाला आहे ना त्याच उलट क्रमाने त्याचा नाश होतो आहे. त्याच्यात बदल पण सारखा होतो आहे, एकसारखं नाही आहे. म्हणून त्याला माया असं म्हणतात, स्वप्नवत असं म्हणतात. कारण जी शरीरं निर्माण झाली आहेत त्या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे, चैतन्य आहे, ते परमस्वरूपाचा आहोत, तोपर्यंत ते शरीर जिवंत आहे, तग धरून आहे. कारण मूळ शरीर म्हणून काय आहे? अन्नरसाचा निर्माण झालेला पदार्थ. आणि त्या पदार्थात जर ते चैतन्य नसेल तो नाश पावतो, घाण सुटते त्याला. असंच प्रत्येक विश्वातल्या वस्तू, आकार, रूपाय त्याचा अशा प्रकारे नाश होतो. आणि शेवटी जेव्हा पंचप्रलय सांगितले, जेव्हा तो 5वा प्रलय, जो 4था प्रलय, महाप्रलय येतो, त्याच्यामध्ये उलटक्रमाने अनेक वर्ष पाऊस होत नाही. सूर्य 12 पटीने तापतो आणि सगळीकडे आगीचे डोंग उठतात, सगळं जळून राख होते आणि मोठे हवेचे कल्लोळ सुटतात, वाऱ्याचे कल्लोळ सुटतात, सगळं आकाशात. तिकडे आकाशाच्या वर तिकडे गारवा आहे, त्याच्यातून ते ढग तयार होतात, पाऊस पडतो, पाणी निर्माण होतं आणि पाण्यातून परत जीवसृष्टी निर्माण होते, वनस्पती निर्माण होतात आणि वनस्पतीतून जीवसृष्टी पडते. म्हणजे पंचमहाभूताची सृष्टी एका क्षणामध्ये नाश पावते.
आणि परत जशी तशी पडते, निर्माण होते. एखाद्याचं पहिलं झालेलं बाळ मेलं, जोडपं तरुण असेल तर समजावणारे समजावतात, काय तुमचं वय गेलं नाही, घाबरू नका, दुसरं होईल ना, दुसरं होईल ना. तर हे दुसऱ्याचा निर्मिती चालू आहे जगामध्ये. एक गेलं तर दुसरं येते. आजोबा मेला, नातू येतो, चालूच आहे. 36 इंचचा टी व्ही गेला तर 52 इंचचा टी व्ही येतो, चालूच आहे. सगळी माया, काय त्यात खरं. आणली, पूजा बिजा करतात आणि टाकून मग दिले भंगारात देऊन टाकतात. ज्याची पूजा केली ते भंगारात कसं द्यायचं. कारण अज्ञान. त्यात असणारं जे मूळ चैतन्य आत्मा आहे, परमात्मा आहे, तो ईश्वर देव आहे, ही ओळख नाही. देहाला ओळखतात, पण ज्याच्यामुळे देहाला ओळखतात त्याला ओळखत नाही. देहाची ओळख तुम्हाला आहे, ती कोणामुळे आहे? ही जी सृष्टी सगळी निर्माण झाली त्याचा द्रष्टा साक्षी तो अबाधित आहे. ती मूळ माया म्हणून जी जाणीव ती तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला तुमची जी ओळख आहे ती देहरूपाने आहे, ती चुकीची आहे, पण आहे, देहरूपाने ओळख आहे. तर जाणीवेमध्ये भेद झाला, दृश्य रूपाने दिसले ते आहे असे वाटले, म्हणून देह म्हणजे मी आहे ही कल्पना तयार झाली. आणि पुढे आई बाबाने नाव दिल्यामुळे आणि संस्कारामुळे ते जोपासली गेली, वाढीसली, आणि पक्का भाव झाला देह म्हणजे मी. वास्तविक पाहता बोलताना माझा देह म्हणतो, मी देह असं कधी म्हणत नाही. समजुतीने मी देह असं समजून वागत असला तरी माझा देह असं म्हणतो, मी देह असं म्हणतो. म्हणजे माझा देह म्हणतो हे बरोबर आहे, पण मी देह म्हणतो ते चुकीचं आहे. कारण मी देह म्हणणारा कोण ह्याचा शोध घेत नाही. त्याचा शोध घेत घेत गेला तर कुठे जातो तो? त्या मूळ जाणीवेकडे जातो. म्हणजे त्या मूळ जाणीव आपल्यामध्ये वावरते, म्हणजे तो देव ईश्वर आपल्यामध्ये वावरतो आहे, आणि तो जाणतो, तो ओळखतो, तो बोलतो, तो हुंकतो, चाकतो, तो कडू गोड चव सांगतो, तो आपण आहोत. म्हणजे देव ईश्वर आपणच आहोत नाही का? पण मायेचा पकडा एवढा मोठा आहे, त्याच्यामध्ये भांबावला, भ्रमिष्ठ झाला. आईच्या गर्भाशयातून बाहेर आला तेव्हाच भ्रमिष्ठ झाला. आईच्या गर्भाशयामध्ये देहाची निर्मिती होण्याआधी फक्त एक रेत काढली, सूक्ष्म सूक्ष्म. तिथे जाणीवभाव काही नाही, त्याला अवयव म्हणून वेगळे काही नाही, पण आहे. ते आईने जे अंडरस खाली त्याच्यावर जे ते गर्भाशयामध्ये त्याचं मांस बनून त्याच्यातून त्याच्या शरीराची निर्मिती आहे. आणि त्याच्यामध्ये जे त्याला तिथे हालचाल सुरू झाली देहेंद्रियात, पण तिथे भाव कसा आहे त्याचा? त्या परमासारखा मी अमका तमका हा भाव नाही. देश प्रांत माहीत नाही, पण तिथे ते बाळ अशा स्वरूपात असतं, पायाचे जवळ घेऊन, जसं काही सोम सोमचा जप करतो, मी तोच आहे, मी आत्मा आहे. आणि बाहेर येतो ते बाळ, जसं बाहेर येतं तसं बघा ते शार्त, एकदम शार्त. आणि आतली ऊब आणि बाहेरचं हे वेगळं त्याला जाणवतं. आतमध्ये सगळी सुरक्षितता दिसत होती, इथे सगळं उघडं, घाबरतं आणि रडायला लागतं, रडायला लागतं. त्याचे रडणे सहजासहजी थांबत नाही. पण जेव्हा आई मायेच्या कुशीत घेते आपल्याला, तिथे त्याला परत एक कुठेतरी मला सुरक्षितता असा भाव तयार होतो.
आणि दाई ती मधाचं बोट लावते तोंडाला. ती गोड चव आल्यामुळे त्याला ते एक वेगळा आनंद वाटायला लागला. आणि बाहेरची आतली ऊब आणि बाहेरची वातावरण याच्या परिणामामुळे ते कापत असतं. आईची ऊब मिळाली मायेची, ती थोडं सावरलं. मग हळूहळू आईचं स्तनपान करता करता ते मोठं होऊन झालं. आणि मोठं झाल्यावर जग कळायला लागलं त्याला. मी कोण आहे हा भाव नाही तिथं. जो गर्भाच्या सोम सोम म्हणत होता ते पण नाही त्याचं राहिलं. मायेचा भक्त झाला, या सृष्टीचा भाग झाला, विश्वाचा भाग झाला. आणि त्या सृष्टीमध्ये आनंद घ्यायसाठी तो त्याच्यामध्ये बाहेर 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 असा. जे बाळ क्षणभर आईशिवाय राहत नव्हतं, आई नजरेआड झाली तर ते रडतं लहान असताना. 6 महिन्याच्या आसपास आपल्या आईला ओळखायला लागतं आणि त्या आईचा स्पर्श त्याला तो वेगळा, त्याची ती सवय झालेली असते आणि तिच्या सहवासात त्याला सुरक्षितता वाटते, सुरक्षित वाटते, सुरक्षितता लागते. पण थोडी दूर गेली तर ते रडायला लागतं. कावराबावरं होते, थोडं चालत असेल तर आईचा शोध घेते. त्याच्या आईसारखंच कोणीतरी लुगडं दिसून बाई उभी असेल की तिला जाऊन धरते, तिचा हात धरते, तोंडाकडे बघते तर आपली आई नाही निराश. म्हणजे ही जी जाणीव आली ती देहाच्या ओळखीची जाणीव आली, आत्म्याच्या ओळखीची नाही. मूळस्वरूप विसरला तो. आणि मग मायेमध्ये त्याला एक एक मायेतल्या वस्तू तुम्हाला सुख आनंद मिळायला लागला, चांगला आहे भाव झाला. पण त्याचं स्वरूप तो त्या प्रत्येक वस्तूतून मिळणारा आनंद देणारी वस्तू जी आहे त्या विश्वातली सृष्टीतली आकार, त्याची मर्यादा काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यासोबत आनंद मिळणारा चिरकाल आहे की नाही, तत्काळ आहे, याचं त्याला ज्ञान नाही. एक गेलं तर दुसरं येत आहे म्हणून तसा खंड वाटत नाही. पण होणारी फरफड थांबत नाही, देहाचे कष्ट थांबत नाही आणि त्या कष्टाची हळूहळू सवय होऊन जाते. हेच जीवन आहे असं म्हणून स्वीकारतो. आनंद दुःख असतं, रडणं चालू असतं, दाखवत नाही कोणी. जगात कित्येक अशी जोडपी दिसतात तुम्हाला लग्न झाली, कित्येक. एखाद्या कार्यक्रमात आले तर केवढं प्रेम एकमेकाचं दाखवतात. पण प्रत्यक्षात त्यांना विचारलं तुमच्या दोघांमध्ये किती प्रेम आहे, तुमच्या दोघांमध्ये मत ऐक्य किती आहे, ते त्यांचं त्याला माहीत असतं. माया, सगळी माया. माया रंग बदलते, रूप बदलते, भाव बदलते, चव बदलते, सगळं बदलते. आणि त्यामुळे जे जे आपले ह्या अज्ञानात अडकले ते दुःखी राहतात, ओळख नसल्यामुळे. म्हणून सारसाराची निवड झाली पाहिजे. मी कोण आहे कळले पाहिजे. मी देण आहे आत्मा आहे असे जेव्हा कळेल तेव्हा या सृष्टीतल्या वस्तूपासून जो आनंद घ्यायची जी पद्धत आहे, प्रथा आहे, आवड आहे, तिच्यात बदल जे सगळं हवं असं वाटत होतं आणि वासनाधीन होऊन ते मिळवण्याचा प्रयत्न करत होता. कधी मिळत होतं आनंद होत होतं, ते मिळालं त्याची चव संपली की चव दुसरी काहीतरी चावीशी वाटते, दुःखी होतो, परशोधी होतो, हे चालू होतं. पण जेव्हा कळलं हे काय खरं नाही आहे, सगळं मायावी आहे, स्वप्नवत आहे, असं जेव्हा बोध कळेल तेव्हा खरा ज्या मायाजाळातून मुक्त होतो. आणि ह्यातलं काय माझ्या कामाचं नाही असा निश्चय होतो. या देहाला जगायला किती काय लागणार आहे. बाकी जे जन्माला येतात ते प्रत्येकजण आपला प्रारब्ध घेऊन येतात. मग त्यात तुमची मुलं बाळा पण आली, तुमची पत्नी पण आली, तुमचे भाऊ बहीण आई वडील सगळेच. प्रत्येकाचं प्रारब्ध ते घेऊन आले. त्याच्यामुळे पूर्वजन्माचे कर्मभोग वासनेतून सगळ्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे पूर्वभाग्य आहे प्रत्येक. त्या भाग्याचे कर्मभोग म्हणून त्याच्या जीवनात होणार आहे.
घटना, सुखदुःखाची प्राप्ती कमी जास्त प्रमाणामध्ये हे घडत असतं. तुम्हाला वाटतं तुम्ही सगळं देऊ शकता, तुमच्या मुलाला देऊ शकता, तुमच्या बायकोला, आईवडिलांना, सगळ्यांना तुम्ही देऊ शकता. पण ते अज्ञानी जीव अतृप्तच राहतात. तुम्ही कराल तेवढं थोडंच, आणखी पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, मागणे चालूच राहतात. बघा अनुभव, आठवण बघा. म्हणजे त्याला कुठे शेवटच नाही. म्हणून म्हणतात संसाराला शेवट नाही, आणि शेवट संसाराला पूर्तता पण नाही. मेल्यानंतर शेवट, तोपर्यंत नाही. पूर्तता तर कधीच नाही. पूर्तता करण्यासाठी परत जन्म घेतो, पण तो संसार नसतो. सगळी माया. हे मायेचं स्वरूप ज्याने जाणलं तो सुखाने ह्या जगामध्ये जसा आहे तशा परिस्थितीत राहतो. असं चिखलात कमळ राहते तसं. थोडंसं चिखल त्या कमळाला लागलेलं नसतं. चिखलात राहून सुद्धा. नेहमी मी ते राजहंस पक्षाचं उदाहरण देतो तसं. तो जर नीर मिश्रित क्षीर त्याला दिलं, म्हणजे पाणी मिश्रित दूध दिलं, तर त्यातलं तो नीर बाजूला करतो, क्षीर तेवढं बरोबर पितो. तसा ज्ञानी ह्या खऱ्या खोट्याचा, सत्याचा, ज्याला निवाडा झाला आहे, मायेचं स्वरूप कळलेलं आहे, तो त्या मायेशी व्यवहार करतो, पण ते समजून करतो त्या राजहंस पक्षाला. त्यातलं शाश्वत आहे त्याचाच अंगीकार करतो. अशा सत्याचा अंगीकार करतो. देह जगण्यासाठी जेवढे गरजेचं आहे म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करतो, मेहनत करतो. पण बाकी त्याच्यामध्ये विवेक वैराग्य असल्यामुळे तो आपल्या स्वरूपाशी एकरूप होतो. ते मूळ स्वरूप कसे आहे? सच्चिदानंद. सच्चिदानंद सत्य आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, म्हणजे सदासाठी आहेच. आणि आनंद स्वरूप, आनंद स्वरूप पवित्र आहे, शुद्ध आहे. म्हणून त्याला विमळ ब्रह्म असं सुद्धा म्हणतात. ते ब्रह्मरूप हे मूळ तुमचे स्वरूप, पण अज्ञानामध्ये जीव बनल्यामुळे दुःख भोगतो आणि मायेची चाकरी करतो, मायेचा नोकर होऊन राहिला, मग दास होऊन राहिला. एका वासनेपोटी बस काहीतरी हवं आहे. त्या देह मनाला जे जे हवं आहे, हे 10 इंद्रिय दातोने मागताय, त्याची पूर्तता करण्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करतो आहे. त्याची पूर्तता नाही ह्याची ज्ञान नाही त्याला, आणि यातलं काही शाश्वत नाही ह्याचंही ज्ञान नाही. काबाडसारखं काबाड कष्ट करतो आहे बस. ही हीन दशा आपल्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे आलेली आहे. जर आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं तर तो करता करविता ते माझे स्वरूप आहे, या विश्वावर माझी सत्ता आहे, मला जसे चालेल तसं मी चालू शकतो. ते चालवण्याची शक्ती पावर तुम्हाला प्राप्त होईल, पण केव्हा? या आधी जे धरून ठेवलेत ते सगळे गेले पाहिजे, त्याचा त्याग झाला पाहिजे. सच्चिदानंद स्वरूपात तुम्ही तशी तुमची प्रत तयार झाली, देह मन भाव जाऊन, तेव्हा ती शक्ती तुम्हाला आपोआप प्राप्त होते. तुमच्या सेवेला लोक तुम्हाला देवस्वरूप प्राप्त होते. पण तेवढी हिंमत लागते. पण ती हिंमत सुद्धा सद्गुरु भक्तीने, गुरुच्या ज्ञानबोधाने प्राप्त होऊ शकते. आणि अज्ञान स्वरूपाचा त्याग होऊन जे आपले मूळ स्वरूप ज्ञानस्वरूप आहे त्याचा अंगीकार सहज होतो. कारण ते तुम्ही ऑलरेडी आहात, तुम्हाला बाहेरून आणायला लागत नाही, ते तुमच्यातच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास, बाहेर शोधतो, आत आहे. आतलं दिसत नाही. वासना, भावना, कल्पना, स्वार्थ, लोभ, मोह, काम, क्रोध यांचे अनेक थर आलेत त्याच्यावर.
ते थराने अज्ञान निर्माण केलं आहे, स्वार्थ लोक निर्माण केला आहे. आणि त्यामुळे अज्ञान अंधकार जे मिथ्या आहे ते सत्य वाटते आणि सत्य आहे त्याचे ज्ञान नाही. कोणी सांगायला गेलं तर अंगीकार करायला पण तयार होतो आणि दुःख बघू. म्हणून एकदा जर ती ज्ञानदृष्टी प्राप्त झाली तर त्या जगात, ह्याच जगात राहून सगळा आनंद घेतो. याच कायेमध्ये राहून कायातीत स्वरूप, देय असो विदेयी स्वरूप सगळा आनंद होतो, सगळा आनंद. म्हणून तुम्ही देह नाही आत्मा हा भाव पक्का झाला पाहिजे. देह वापरायला घेतलेला आहे, हा अष्टधा प्रकृतीचा भाग आहे. पिंडी तेच प्रपाडी म्हणून अष्टधा प्रकृतीचा भाग. ह्याला येणे जाणे आहे, मला येणे जाणे नाही. ह्याला सुखदुःख आहे, मला सुखदुःख नाही आहे. ह्याच्या सुखदुःखाचे, ह्याच्या सुखदुःखाचे बदल करण्याची किंवा ह्याच्या सुखदुःखाला अवेरण्याची ताकद माझ्यात आहे. ते असूनही सहजपणे राहू शकतो एवढी ताकद माझ्यात आहे. हा निश्चय, हा भाव पक्का असला पाहिजे. मग देहाला असणारं दुःख सुद्धा असं फुलासारखं हलकं वाटायला, फुलासारखं. अज्ञानामुळे माणूस भयभीत होतो, जीव घाबरा होतो आणि पुरा आधीच आपल्या डोक्यावर घेऊन उभा राहतो. अगोदर सगळी व्यवस्था करायला फुकट. पण जे प्रारब्धात आहे ते होईल, जे होईल ते या देहाशी होईल. मी आत्मा आहे, माझं काय जाणार आहे असा निश्चय झाला तर तुम्ही आत्म्याच्या ओळखीने राहिले तर तुमच्या देहावर अवलंबून असलेल्यांची सुद्धा काळजी वाहता तुम्ही. तुमचा प्रपंच बरोबर होतो, सुंदर होतो, चांगला होतो, काही कमी पडत नाही. म्हणून आमच्या महाराजांनी सांगितलं होतं, माझ्या शब्दावर विश्वास असेल तर मी दिलेला गुरुमंत्र तू जप आणि एका झाडाखाली जाऊन बस, पंचपक्वान्य मिळतील, बसील तिथे मंदिर. तो अनुभव आम्ही घेतला. सद्गुरूवर तेवढा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्या विश्वासाने ते होऊ शकते, बाकी होत. आणि ज्ञानी जे बोलतात अनुभवाचे बोल असतात. वेदशास्त्राने स्मृती त्यांनी सगळ्यांनी तेच सांगून ठेवलेले उपनिषदात. पण ते नुसते सांगणे आहे, पुस्तकात ग्रंथात लिहिलेलं आहे. इथे हे चालतं बोलतं ग्रंथ आहे, पुस्तक आहे. सद्गुरू म्हणजे ज्ञान स्वतः अनुभव घेतो. त्यामुळे तो अनुभव त्यांचा कधी खोटा होऊ शकत नाही. आपण फक्त त्यांच्यावर श्रद्धा विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला तपासलं पाहिजे. आणि त्यांच्या ज्ञानबोधाची ओळख, ज्ञानबोधाने प्राप्त झालेली ओळख ही आत्म्याशी ती अंगीकारली पाहिजे. देव वापरायला येतो. देहाला दिलेलं ना देहाच्या ओळखीसाठी असू दे, पण तो मी नाही. ह्या निश्चयाने सगळे व्यवहार केले तर मायेच्या मस्तकावर पाय देऊ शकतात. माया कोणाला घाबरत नाही. जे ज्ञानी असून सुद्धा वासनेने, स्वार्थाने, लोभाने, मोहाने अज्ञानवश झाले, त्यांना माया लोळवते, खेळवते. नुसतं पुस्तकातलं ज्ञान कामाचं आहे, पण प्रचितीचं ज्ञान असतं ते काही केल्या दूर होत नाही. साधू संत ज्ञानीपुरुषांचं स्वरूप कसं असतं? तुम्ही खारट पाण्यापासून मीठ बनवता. ती मीठ जर तुम्ही एका चांगल्या पाण्यात, शुद्ध पाण्याच्या ग्लासामध्ये टाकले आणि ते पाणी खारं झालं, पण त्या पाण्यापासून परत तुम्ही मीठ बनवायला लागले तर मीठ बनणार नाही. ज्ञानी तसा आहे. तुमच्यासारखाच असून तुमच्या हातूनच तो वेगळा झाला, पण परत तुमच्यात जरी मिसळत असला तरी तुमच्यासारखा होत नाही. तुमच्यात राहून सुद्धा मायेचा प्रभाव त्याच्यावर चालत नाही. त्याला काही भेदभाव राहतच नाही. सगळं एकच दिसतं, परब्रह्म आहे, दुसरं काही दिसत नाही. आकार नाशिवंत आहे, आकाराला तो महत्वच देत नाही, रंगरूपाला महत्व देत नाही आणि म्हणून तो सुखी आहे. आपण रंगरूपाला, आकाराला महत्व देतो म्हणून आपण दुःखी आहोत. म्हणून आपण दुःखी आहोत. एखाद्या मुलाला आवडीचं शर्ट दिलं नाही, आवडीचा बूट दिला नाही, किती नाराज आहे. जेवायला पण तयार होता. त्याला ही आठवण नाही, बूट मला किती दिवस चालणार आहे.
मी थोडा मोठा झाला की साईज कमी होणार, हा मला जास्त चालणार नाही, हे त्याला कळत नाही. त्यावेळेस मनुष्याचं तसंच आहे, अज्ञानवश, म्हणून दुःख भोगतो बस. म्हणून स्वरूपाचं ज्ञान हेच परमात्म्याचं ज्ञान, आणि ती ओळख तेच आपण देव ईश्वर असल्याची खूण. आणि त्या ओळखीने जीवन जगले तर जीवन सदा सुखी होईल, आनंदाने भरून जाईल. म्हणून ज्ञान जिथे आहे ते विष्णूचं स्वरूप सांगितलं, सत्वगुण. ज्ञान आहे तर सुखी आहे, आनंदी आहे. मग तुमच्यातला तमोगुण रजोगुण दूर करा, तुमच्यामध्ये सत्वगुणाचं सामर्थ्य वाढवा, आणि तुम्ही ते तुमचे स्वरूप ईश्वरदेव आहे ते तुम्हाला सहजासहजी प्राप्त करून घ्या, त्याची प्रचिती घ्या. मग तुमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आनंदाने होतील, आणि शेवटी मोक्षमुक्तीचा अधिकारी होईल. जन्ममरणाच्या पर्यंत मुक्त व्हा. राजा दिवास